नमस्कार. स्वागत आहे नवीन एका ब्लॉगमध्ये. आज जात होतो आपण शिरूरला गहू घेऊन. ट्रॉलीमध्ये 40 कट्टे गहू होता. ते घेऊन जायचं आपल्याला. जवळचाच आपला बाजार आहे शिरूर ताजबंद येथे अडतावर घालण्यासाठी. बघा, ऊस वाहतुकीचे ट्रॅक्टर जात होते. नाद पाहिजे हो, दुसरं काय. त्यानंतर आपण जवळजवळ शिरूरमध्ये पोहोचलो. पार्टीवाला म्हणला प्लेट काटा करायचं आहे, त्यामुळं आपण ट्रॅक्टर वगैरे घातलं प्लेट काट्यावर. ट्रॅक्टरचं, ट्रॉलीचं नाही, सर्व मालाचं सर्व मिळून वजन जवळपास 8 टन आलं. वजन वगैरे केलं. त्यानंतर निघालो आपण पार्टीकडे माल खाली करण्यासाठी. तिथून पुढे आलो. आज 19 फेब्रुवारी, शिवाजी महाराज जयंती. खूप सुंदर अशी सजावट केली ती. अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत यांची जयंती. दर्शन वगैरे घेतलं. त्यानंतर आपण पुढे गेलो. जवळपास पार्टीवाल्याच्या दारात आपण वाहन वगैरे लावलं. त्यानंतर एक एक करून सर्व पोते वगैरे खाली करून घेतले. बघा, मुखेड रोडला ह्यांचं दुकान होतं, तिथे माल वगैरे खाली करून घेतला. त्यानंतर आपण तिथून परत थेट निघालो प्लेट काट्याकडे. टी काटा केला. जवळपास माल 3 टन झाला. टी काटा वगैरे करून आपण निघालो परतीच्या दिशेने, आपल्या गावाकडच्या दिशेने. तिथून तसेच पुढे आल्यानंतर आपल्याला जायचं होतं थोडंसं JCBकडे. हे बघा, आपल्या मित्राची मशीन चालू आहे. खड्डे मारण्याचं काम वगैरे झालं. त्यानंतर आपल्याला ज्ञानोबा राजमाळे, आपले मोठे बंधू, यांच्या शेतामध्ये आलो होतो. तिथं शेणखताच्या 1-2-3 ट्रिप होत्या. मशीनच्या साहाय्याने शेणखत वगैरे भरून घेतला. तो शेणखत तिथंच बाजूच्या वावरात टाकायचा होता. त्यानंतर थोडंसं गावात पण 1-2गाचा शेणखत वगैरे होता. सर्व मशीनच्या साहाय्याने भरून घेतला. मशीन आपले बंधू शशिकांत तालगुले यांची आहे. आणि ऑपरेटर बघा अनवरभाई, एकदम मस्तपैकी काम करत होता. मशीनच्या साहाय्याने सर्व शेणखत वगैरे भरून घेतला. लेबरची पण अडचण आहे, खूप सारे डिमांड्स वाढलेले आहेत. त्यामुळं इथलं काम सारून आपण निघालो आजनीवाडीच्या दिशेने. गावात थोडंसं काम होतं, ते काम करायला. मित्रांनो, कसा वाटला ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा.